लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजनांची घोषणा केली, मात्र लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवण्यास हे सरकार घोर अपयशी ठरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली। उरण येथील पीडितांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांनी आज भेट घेऊन सांत्वन केले। कोपरखैरणे येथील पीडित कुटुंबियांची दानवे यांनी भेट घेतली। या दोन्ही घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करीन। या कठीण प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोबत आहे, अशी ग्वाही दानवे यांनी कुटुंबियांना दिली। उरण कोपरखैरणे घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा। नवी मुंबईतील कोपरखैरणे, नेरूळ व उरण भागात महिला व तरुणीवर झालेल्या धक्कादायक घटनांमुळे समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवून कुटुंबियांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना भेटून दिले। यावेळी नवी मुंबई जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योतिताई ठाकरे, उपनेत्या राजुल पटेल, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या शीतल देवरुखकर शेठ, रेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सरचिटणीस रेखा ठाकरे उपस्थित होते। मुद्दा असा आहे की राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गवगवा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार एक सगळ्यात महत्त्वाची घटना। म्हणजे एकीकडं लाडकी बहीणचा मोठा गवगवा, पण आपल्या बहिणीत सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे। असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा, आरोपींना लवकर अटक करावी ही मागणी होईल। या प्रोसेस पोलीस कंप्लीट करतील, परंतु आज राज्यामधील ज्या बहिणी आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय? कारण सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागृत नाही, स्पष्ट होतं। आणि त्या हेतूनं मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा केली। पोलीस आयुक्त काय करणार? सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात, परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टरपुरतं मर्यादित आहे आणि लाडक्या बहिणी रोज लवकरात लवकर अटक करावी ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची आहे। त्याला कोणत्याही राजकीय स्वरूपाने देऊ इच्छित नाही, पण ज्या मुलींची, ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होत्या त्या आम्ही आज बघून आलेलो आहे। आणि म्हणून जर ह्या वेदना थोड्या का होत नाही कमी का, त्या तर कमी होणारच नाही, पण करायचं असेल तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे। तुम्ही असं म्हणता की पोलिसांचा तपास, त्याच्यासाठी तर पोलिसांकडे आला आम्ही की तपास गतीनं करा, शीघ्र गतीनं करा, आरोपींना ताबडतोब अटक करा। त्याच कामासाठी पोलीस आयुक्तांकडे गृहमंत्र्यांशी काय तुमचं पर्सनली बोलणं झालेलं आहे? बोलूया आता, एकदा सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्यांशी बोलू। मला तर गृहमंत्री काय करायचं, लक्ष राज्यपाल कधी येतात त्याची वाट बघतो, नवीन त्यांच्याशी भेटतो।